तर गाईज बघा आमच्या सासूबाईंनी बाजरीच्या भाकऱ्या बनवल्यात आज ऑर्डरच्या. तर गाईज हे बघा, हे झाड आहे बोरीचं आणि ह्या बोरीच्या झाडाखाली आहे आमची ताईबाई. तर गाईज आता ही सांगोलबाई आहे बघा. तर मंडळी, कालच्या ब्लॉगमध्ये बघा आपण बनशंकरी देवीचं आणि आजूबाजूच्या देवांचं दर्शन घेतलं होतं आणि आजच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण गावातल्या आणि मळ्यातल्या काही देवांचं दर्शन घेणार आहोत बघा. सगळ्यात आधी मी गावच्या बाहेर असलेल्या मरी आईच्या दर्शनासाठी निघाले होते. तर जाताना आहोनी बघा गाडीतूनच माझा हा छोटासा शूट घेतला आहे. मरी आईच्या मंदिराचं पण नवीन बांधकाम झालेलं आहे. उद्घाटन झालं नसल्यामुळे बघा इकडं मरी आईचं पूजा आपण ह्या झाडाखाली केलोय. तर बघा तिथे पोहोचल्यानंतर मरी आईची पूजा करून नैवेद्य दाखवलं आणि मनोभावे दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही पुढच्या देवस्थानाकडे निघालो. तर हे आहे बघा आमच्या गावातलं म्हसोबाचं मंदिर आणि इकडे शेजारीच आहे मराठी शाळा आणि रस्त्याच्या पलीकडे आहे माया कसं छोटंसं मंदिर. मी तिकडलं शूट काही घेतलं नाही. यानंतर बघा आम्ही थेट गेलो आमच्या चुलत सासूबाईंच्या घरी बघा. आणि तिकडे गेल्यानंतर बघा तिथे बाजरीच्या भाकऱ्या तयार होत्या. तर मी आमच्या सासूबाईंना म्हटलं, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये भाकऱ्या दाखवू शकताय? तर त्या म्हणल्या हो, मी नक्की दाखवेन. तर बघा त्यांनी सांगत होते की चुलीवर तयार केलेल्या शुद्ध बाजरीच्या हळद आणि तीळ लावलेल्या एकदम पातळ व अतिशय चविष्ट भाकऱ्या मी बनवून देते आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकताय. मी कितीही भाकऱ्यांचा ऑर्डर स्वीकारते म्हणून त्या सांगत. मी जायच्या अगोदर बघा त्यांना 20 भाकऱ्यांची ऑर्डर आली होती. तर 20 भाकऱ्या त्यांनी फक्त 30 मिनिटात चुलीवर बनवून तयार केल्या होत्या बघा. तरी पण बघा गाईस किती छान झालेत भाकरी. आणि आमचं देव वगैरे हजर आम्ही तर आलोय बघा आमच्या सासूबाईंकडे. लगेच आले बघा. अजून आम्ही येऊन बसलो ना तोपर्यंत चहा शिजलाय बघा इकडं. योगी. तर गाईज असं किचन कोणाचं आहे काय? हे बघा किचन. किचनवरचं एक एक भांडी पण तुम्ही बघू शकताय. तर गाईज आता ही सांगोलबाई आहे बघा. कुठली बाई हो? सांगरूबाई का सांगोलबाई? सांगरूबाई ही आमच्या मळ्यातली आहे बरं का. आता ह्या देवीनंतर आपल्याला तिकडं त्या मळ्यात जायचं. तिथं ताईबाई आहे. मग झाल्या आपल्या सगळ्या देवी करून आज. तर मंडळी बघा आता आज आषाढ महिन्यातल्या आपल्या आज शुक्रवारची ही शेवटची देवी आहे आणि संध्याकाळची वाजलेत बघा किती 6 वाजलेत गाईज. सकाळी घरातनं निघालो आम्ही 12 वाजता. 6 वाजेपर्यंत आमचं देव झालं बघा आज. फक्त अजून घरी पण गेलो नाही आम्ही. तर हे दिसतं ना समोर बोराचं झाडं, तिथं आहे बघा ताईबाई. आज दिवसभर देवच करायला लागले. करायला लागते गाईज. जे काही करायचं आहे ना ते करायला लागते. तर गाईज हे बघा हे झाड आहे बोरीचं आणि ह्या बोरीच्या झाडाखाली आहे आमची ताईबाई. ह्या आमच्या लग्नातली ताईबाई आहे बघा. तर गाईज बघा इकडे सकाळपासून लोक भरपूर येऊन नैवेद्य नारळ करून गेलेत. गो काटायत गाईज तुम्हाला दाखवते थांबा. एकतर माझ्या पायात काट चालेल तिथं. तर गाईज बघा ही ताईबाई आहे आणि ही आहे आजच्या दिवसाची आमची शेवटची देवी. तर गाईज आता निघायचं आहे बघा. पाणी घेऊन चाललो इथनं. फुक्कट का पाणी. तर गाईज आम्ही मध्ये आलतो ना ऐकवायचं वॉटर सप्लायिंगचं, त्यावेळेस ओपनिंग होतं बघा. तर ते गाईज हेच दुकान आहे बघा. बनवाळीला आलो की नाही मी इथनं पाणी, बनवाळीला आलो की नाही दरवेळेस इथनं 1-2 घागरी पाणी आम्ही नेतोच. तुम्हाला तर माहितीच आहे मला पाण्याची सध्या टंचाई चालू आहे याच्यातमध्ये ना. तर आमच्या सासूबाई दरवेळी सांगतात आम्हाला येताना 2-3 घागरी आणत जावा. तर मंडळी बघा इकडं आज आम्ही गेलो होतो बनात आणि तिकडं आमच्या बहिणीच्या मैत्रिणी त्यांच्या
मुलात तिथं लहान बाळाचं जावळ काढायचं कार्यक्रम होतं ना, तर बघ त्यांनी आम्हा नवरा बायकोला जेवण पण घातलं. आणि बघा येताना हे काय काय बांधून दिले बघा. हे बघा चपाती आणि त्याच्यावर ही अशी वांग्याची भाजी वगैरे बांधून दिलेत बघा. आणि हे बघा पोळ्या पण दिले वाटतं, मी पण बघितलंच नाही काय काय दिलेत. आत्ता जस्ट तुमच्या पुढेच काढते बघा. हे पोळ्या पण किती छान मऊसूत झाली तुमच्या. 1 2 3 हे बघा 4 पोळ्या बांधून दिलेत, 2 चपाती, एवढी भाजी, हे सगळं बांधून दिलं बरं का. कर्नाटकाची लोकं अशीच असतात बरं का, त्यांचं बांधून द्यायचं एक लय मोठा हात असते. किती बी जीव घाला तुम्ही पण असं बांधून द्यायचं. आणि सोबत बघा एवढं पापड पण दिलेत. आणखीन बघा मगाशी तुम्हाला मी दाखवले ना, त्या आमच्या सासूबाई चुलत सासूबाई त्यांच्या घरी गेलतो बघा मगाशी, बाजरीच्या भाकऱ्या बनवून देताना तुम्हाला दाखवले बघा. त्यांनी बघा मी गेल्यावर डाळ घातले, तर येताना बघा मला गरम गरम 2 पोळ्या बांधून त्यांनी पण दिल्या. हे बघा आज डाळ घातली नव्हती, पण डाळ न घातलेली खंत बघा. सासूबाईने 2 पोळ्या दिल्या आणि आमच्या पूनमच्या मैत्रिणीच्या फॅमिलीतली त्यांनी पण 4 पोळ्या दिल्यात बघा. आणि माझं तर बघा आज उपवास होतं, मी तर दुपारी बनतच माझा उपवास सोडले. आणि आता मुलं थोडं जेवणार, आता काही स्वयंपाक नाही काय नाही. आजचा पण चॅलेंज लवकर कंप्लीट, 7:30ला कंप्लीट झाला गाईज. कसं दिसते बघ ती, मस्त दिसते, व्हाईट व्हाईट क्रीम सारखं दिसते, क्रीम सारखं. खावा क्रीम. गाईज बघा इकडं उद्या संडे आहे, तर दर संडेला पोहे उपमा हेच होत होतं. त्यामुळे म्हणलं ह्या वेळेस थोडंसं वेगळं ट्राय करूया. तर म्हणलं ह्या वेळेस ह्या संडेला आपण मस्त असं गरमागरम डोसा बनवूया. तर बघा इकडे तांदूळ डाळ, उडीद डाळ, आणि मी उडीद डाळात बघा थोडंसं हरभऱ्याचं डाळ पण टाकले. मग हे सगळं मिक्स करून आता मस्त अशी याची पेस्ट बनवून ठेवायची तांदळाची. आणि उद्या सकाळी उठून मस्त गरमागरम डोसा बनवायचं गाईज. तर मंडळी बघा आजचा ब्लॉग आपला इथेच एंड होणार आहे, का तर आज जेवण वगैरे सगळं बनवण्यातलं झालं आहे आमचं. आणि आय होप तुम्हाला आजचा देखील ब्लॉग आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला काय करा, सबस्क्राईब. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.